नमस्कार, मी मनुश्री पाटील. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे तणावावर मात. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आले आहेत मानसोपचार तज्ञ डॉक्टर हेमांगी ढवळे. नमस्कार. रोजच्या जीवनात सामान्य माणसाला त्याच्या कामाबरोबर तसेच त्याच्या फॅमिली बरोबर कुठे ना कुठेतरी ताण असतो. आणि आता हा नवीन ताण म्हणजे दहशतवादाचा. सध्या जे काही झालं मुंबईत किंवा देशभरात जे काही घडतंय त्याचा कुठे ना कुठेतरी आपल्यावर ताण पडत असतो. रोजच्या जीवनात जगताना कुठेतरी आपल्याला असं वाटतं की हे आपल्यापासून आपण कसे ह्याच्यापासून लांब जाऊ. आणि ह्याच ताणाने आपण रोजचं जीवन जगत असतो. आणि यावर हे ताण म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करायची हे बोलण्यासाठी आपल्याबरोबर आज आहेत मानसोपचार तज्ञ डॉक्टर हेमांगी ढवळे. तुमचं स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. नमस्कार. तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. मॅम, आपण ओळखायचं कसं की आपल्याला ताण आलाय म्हणून? ताण हा दोन प्रकारचा असतो, शारीरिक ताण आणि मानसिक ताण. आणि शरीर आणि मन हे काही एकमेकांपासून वेगळं करता येत नाही. त्यामुळे शारीरिक ताणाचा मनावर परिणाम होतो, मानसिक ताणाचा शारीरिक याच्यावर परिणाम होतो. त्याच्यामुळे काही वेळा मानसिक ताणामुळे सुद्धा बॉडी कुठे कंबर दुखणं, पोटात दुखणं, डोकं दुखणं हे अगदी, किंवा हातपाय दुखतायत हे कॉमनली पेन ज्याला आम्ही म्हणतो, वेगवेगळे पेन असतात जिथे कुठेही शारीरिक काही कारण मिळू शकत नाही असे पेन असतात. किंवा ऍसिडिटी होते की ताणामुळे आपल्या शरीरात जास्त ऍक्टिव्ह सिम्पॅथेटिक सिस्टीम जी म्हणतात ती होते. त्याच्यामुळे पोटामध्ये ऍसिडचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे आग होणं किंवा ज्याला बर्निंग म्हणतो की पोटात दुखणं व जळजळणं किंवा हे प्रकार जास्त होतात. अन्न न पचणं ते होतं. किंवा भीती वाटते, म्हणजे धडधड होते उगाच अनाकारण भीती ज्याला आम्ही म्हणतो की काही कारणाने तुम्हाला भीती वाटत असेल ती गोष्ट वेगळी, पण ही अनाकारण भीती आपल्याला कळत नाही का भीती वाटते, पण छातीत धडधडतं, हातपाय थरथरायला लागतात, आपल्याला चक्कर येते असं वाटतं, आपण आता पडणार की काय असं वाटायला लागतं. ही सगळी ताणाची कारणं आहेत. म्हणजे आपल्या जेवढ्या सिस्टीम आहेत की याचं आम्ही GI ट्रॅक जे म्हणतो म्हणजे काय ती सिस्टीम आहे, किंवा श्वासोश्वासाची जी सिस्टीम आहे त्याच्यावर इफेक्ट होतो. CNS म्हणजे नर्वस सिस्टीम जी म्हणतो त्याच्यावर परिणाम होतो. प्रत्येक अवयवावर याचा परिणाम होतो. पण आता तुम्ही सांगितलं की कुठेतरी ऍसिडिटी होते, चक्कर येते, पण मग अशा वेळी सामान्य माणसाने कसं ओळखायला की बाबा हे मला ताणामुळे होत आहे? सामान्य माणसाला कळणे जरा कठीण होतं. त्यामुळे ते मानसोपचार तज्ञांकडे किंवा मनोविकार तज्ञांकडे जात नाहीत, तर ते युजली त्यांच्या फॅमिली डॉक्टर जे म्हणतात, जनरल प्रॅक्टिशनर त्यांच्याकडे जातात. किंवा आता तर लोक जरा जास्त एज्युकेटेड झाल्यामुळे छातीत दुखते, धडधडते, श्वास कोंडलाय म्हटलं की त्यांना वाटतं अरे मला हार्ट अटॅक आला की काय, मग ते कार्डिओलॉजिस्टकडेच डायरेक्ट जातील किंवा न्यूरोलॉजिस्टकडे जातील. माझं डोकं भयंकर दुखतंय, ब्रेन ट्युमर तर नाही ना, बघूया, कॅट स्कॅन करूया, MRI करूया, असं एज्युकेटेड लोक डायरेक्ट स्पेशालिस्टकडे जातात. आणि स्पेशालिस्ट सगळी इन्व्हेस्टिगेशन झाली आणि ते नॉर्मल आहे म्हटलं की मग ते सायकॅट्रिस्टकडे रिफर करतात. पण मग सायकॅट्रिस्ट अशा वेळी कशा प्रकारे मदत करतात त्यांना? आता बेसिक तर अँझायटी आहे का डिप्रेशन आहे, किंवा अँझायटी सुद्धा एकच डिसऑर्डर नाही, देर आर म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे अँझायटी डिसऑर्डर असतात. ज्याला आम्ही म्हणतो प्लेन अँझायटी न्यूरोसिस किंवा अँझायटी डिसऑर्डर, ज्याला जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर म्हणतात, ज्याच्यात मी आता सांगितलं तशा प्रकारचे सिम्पटम येतात. काही पॅनिक डिसऑर्डर म्हणतात, त्याच्यामध्ये छातीत धडधडणं, हातपाय कापणं, आता श्वास कोंडणं, आपण आता मरणार असं वाटणं, पोटात गोळा येणं, असे जे सिम्पटम असतात ते सडनली कुठेही चालू होतात आणि 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, मॅक्झिमम अर्धा तास राहतात आणि आपोआप जातात. पण त्यामुळे लोकांना काय होतं, आता मला मी कुठे बाहेर असताना असं होईल का, मी गाडीत असताना असं होईल का, असं वाटून अँटिसिपेटरी अँझायटी जी आम्ही म्हणतो ती चालू होते. की ते पॅनिक अटॅक ऍक्च्युअली शॉर्ट ड्युरेशनचे असतात, कमी वेळाचे असतात, पण ते मला होईल का ही भीती मध्ये जास्त राहते. ते पॅनिक डिसऑर्डर म्हणतो आम्ही. आणि त्यात सुद्धा पॅनिक डिसऑर्डर विथ ॲगोरोफोबिया म्हणतात, ज्याच्यात बाहेर जायची भीती वाटते एकटं. म्हणजे मग लहान मूल जरी बरोबर असेल तरी तो आधार वाटतो, पण एकटं बाहेर जायची भीती वाटते, एकटं घरात राहायची भीती वाटते, असं होऊ शकतं. नंतर एक ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह न्यूरोसिस आम्ही म्हणतो की ज्याच्यात, ज्याला मराठीमध्ये मंत्रचळ म्हणतात, की हा अँझायटी आली, त्यांना डोक्यात अँझायटी असते की ती कुठच्या तरी प्रकाराने
त्यांना घालवायची असते. मग ते कोणी हात धुतं, तर कोणी स्वच्छ करत राहतं, एकच क्रिया ते सतत करत राहतात. बरोबर आहे. आणि पूर्वी हा मानसिक आजार आहे हेच लोकांना कळत नव्हतं. याला स्वच्छतेचं फार वेड आहे किंवा असंच लोक म्हणायचे. पण म्हणजे हे कुठेतरी ताणाचं कारण आहे, मनावर पडलेल्या ताणाचं कारण असं म्हटलं तर. पण मॅम आत्ताच आपण बघितलं की मुंबईवर सध्याचे दहशतवादाचं सावट आहे. मुंबईवरच कशाला, पूर्ण देशावर दहशतवादाचं सावट आहे. मग अशा वेळी आपण सामान्य माणसांनी काय करायला, कुठेतरी त्याला घरातनं बाहेर पडताना त्याच्यावर एक हा पण ताण असतो की आपण व्यवस्थित ऑफिस पर्यंत वगैरे पोहोचू की नाही. ऍक्च्युअली मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये दहशतवाद नसला तरीही ताण असतो की मला गाडी वेळेवर मिळेल का, गाडीतनं मी पडीन का, अमक होईल का, किती म्हणजे सगळेजण तेच म्हणतात, एकदा माणूस घरातनं गेला की तो परत येईपर्यंत आपला नाही असं म्हणायचं. म्हणजे ते खूप बोल्डली म्हटलं जातं आणि तेवढं ऍक्सेप्ट नाही केलं जात, पण म्हणतात. तर ह्या ताणावर आता दहशतवादामुळे आणखीन जास्त भर पडली. पण लोकांनी हा विचार केला पाहिजे की मी घाबरलोय, मी भीतोय, मला अनसर्टनिटी वाटते, इन्सिक्युरिटी वाटते, मी बाहेर कसं जाऊ, बेचैनी आहे. पण असं किती दिवस तुम्ही घरात बसणार? त्यामुळे तुम्हाला बाहेर गेलंच पाहिजे. ही वेळ माझ्यावर आली तर, असं झालं तर, असं. पण ती वेळ जर तुमच्यावर येणार असली तर ती येणारच आहे. पण ती येणार म्हणून आधीचे इतके दिवस तुम्ही घरात बसून चालणार नाही. त्यामुळे जो काय वेळ तुमच्या हातात आहे त्याचं मॅक्झिमम चांगलं युटिलायझेशन करायला तुम्ही प्रयत्न करावा. आणि मोठेच जर घाबरले तर घरातली लहान मुलं पण घाबरतात. कारण जरी त्यांनी बोलून दाखवलं नाही तरी त्यांच्या वागण्याने यांना समजतं की आपल्या घरातल्या मोठ्या माणसांवर टेन्शन आहे. बरोबर. पण मग हा ताण कमी करण्यासाठी तुम्ही सांगितलं की आपण वेळ आपला युटिलाइज करायचा, पण कशा प्रकारे युटिलाइज करायचा, हा ताण कमी करण्यासाठी काही स्पेशल काही करावं लागतं का टेक्निक? एक तर लवकरात लवकर आपलं जे रुटीन आहे की कामाला जायचंय ते सोडू नये, मुलांनी शाळेत जायचंय, क्लासला जायचंय, ते सगळं आपलं रुटीन तसंच चालू ठेवावं. आणि त्याच्यासाठी मानसिक धैर्य येण्यासाठी योगाचा उपयोग होतो. त्यात सुद्धा आम्ही सायकॅट्रिस्ट म्हणतो ते रिलॅक्सेशन थेरपी, म्हणजे ज्याला योगामध्ये म्हणतात शवासन, त्याचा खूप उपयोग होतो. किंवा मेडिटेशन, किंवा मी तर म्हणते इव्हन रिलिजियस किंवा धार्मिक याने सुद्धा मनाला एक प्रकारचं उभारी येते. किंवा कोणावर तरी आपण आपला भार टाकलाय आणि देव आपली काळजी घ्यायला आहे या विचाराने सुद्धा मनाला शांतता येते. तरी विश्वास असेल, विश्वास भरोसा असेल, नंतर पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं पाहिजे की नेगेटिव्ह नको की वाईटच होणार आहे माझ्या बाबतीत किंवा घरातल्या, असं नाही, काही होणारच नाहीये माझ्या बाबतीत, असं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं पाहिजे. आणि सोशल कॉन्टॅक्ट वाढवले पाहिजे किंवा सोशल कॉन्टॅक्ट जे असतात ते ठेवले पाहिजे, मेंटेन केले पाहिजे. कारण अशा वेळेला जर तुम्ही 4 लोकांशी बोललात तर आपोआप तुमची भीती किंवा इन्सिक्युरिटी कमी होते. आणि नेगेटिव्हली म्हणजे लोक नाही तर चहा कॉफी वगैरे पितात की टेन्शन झालं की सिगरेटी ओढतात, पण हे कसं टेम्पररी रिलीफ मिळतो त्यांनी, परत तुमची अँझायटी रिबाउंड सारखी जास्त होते. कारण हे सगळे स्टिम्युलंट आहेत म्हणजे न्यूरोलॉजिकल, त्यामुळे ती तेवढ्यापुरतं कमी होऊन परत अँझायटी आणखीन वाढते. अच्छा. पण आता हा जो ताण असतो तो ठीक आहे, आपण बाहेर पडताना पण ज्यांच्या गृहिणी असतात, ज्या गृहिणी असतात किंवा कोणी एल्डरली पर्सन घरामध्ये असतात, त्यांना सतत भीती वाटत असते की आमचे मुलं किंवा आमचे जे कोण नवरा वगैरे तो बाहेर गेलेला आहे, तर तो जो ताण असतो तो त्यांनी काय केलं पाहिजे? मग त्यांनी आता रिलॅक्स व्हायला शिकलं पाहिजे किंवा 4 बायकांनी एकत्र येऊन काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत की ज्या म्हणजे तुमचं मन डायव्हर्ट होईल. ही भीती तर प्रत्येक घरी राहणाऱ्या माणसाला आहे की माझा मुलगा बाहेर गेलाय, माझा नवरा बाहेर गेलाय किंवा कोण बाहेर गेलं तर कसं परत येणार, कधी परत येणार, हे तर रुटीनली पण आहे. पण आताच्या सध्याच्या सर्कमस्टन्सेस मध्ये ते जास्त वाटतंय की कुठे काही होईल का म्हणून. बरोबर. पण मॅम आता असे जे आहेत की काही अगदी दहशतवादाला, आता तुम्ही काही उदाहरणात आपण थोड्या वेळापूर्वी बोललो की अशी ती लोक ज्या काही ज्या दहशतवादी घटना झाल्या त्या त्याच्या जवळ होते आणि त्याच्यानंतर ते त्यांची सुखरूप सुटका झाली. पण मग त्यावेळी जो ताण असतो, त्यांनी जे सगळं बघितलेलं असतं किंवा जे लोकांनी कधी मदत केलेली असते, त्यांनी बघितलेलं असतं, तर त्या लोकांवर येणारा ताण असतो तो त्यांनी कसा कोपअप करायला पाहिजे? ह्या लोकांवर खूप ताण येतो. म्हणजे आता तर म्हणजे कोणावर ह्याचा जास्त परिणाम होतो, हे जे डिझास्टर होतात त्यांच्या जे प्रॉक्झिमिटीमध्ये असतात, म्हणजे जे जवळपास असतात, तर त्याचे ऑबेरा ताटमध्ये तेव्हा राहत असतील किंवा असतील त्यांच्यावर जास्त परिणाम होणार त्याचा. तर अशी आता पेपरातही ते आलं होतं की तो माणूस गोळी लागून पडला आणि त्याच्या अंगावर 2 माणसं पडली, पण तो मेल्यासारखा पडून राहिला. म्हणजे त्याला प्रेझेन्स ऑफ माइंड होतं की आता त्या वेळेला मी कसं वागावं हे त्याला बरोबर कळलं. तो मेल्यासारखा पडून राहिला म्हणजे दहशतवाद्याला वाटलं ना सगळे मेले, तो निघून गेल्यावर हा
दोन्ही बॉड्या अंगावरच्या ढकलल्या आणि बाहेर पळून गेला, किंवा एकाच्या प्रेझेन्स ऑफ माइंड त्यावेळी प्रेझेन्स ऑफ माइंड, अशा वेळी तेव्हा कसं तुम्ही वागायचं? कसं वागायचं. आणि बरोबर आहे. आपलं मेंदू जो असतो तो हे कार्य करत असतो की त्या अशा इमर्जन्सीच्या वेळेला तुम्ही कसं वागाल, तर तुमच्या शरीराची आणि मनाची तयारी करतो, ज्याला आम्ही म्हणतो फ्लाईट किंवा फ्लाईट रिॲक्शन. तर एक तर म्हणजे पूर्वी काय होतं की डेंजरस म्हणजे काय होते की वाघ, जंगलात वाघ आहे, सिंह आहे, त्याच्याशी सामना करायचा आहे किंवा त्याच्यापासून पळायचंय. तर ह्या दोन साठी तुमच्या शरीराची तयारी झालेली असते. पण आजकालचा जो दहशतवाद आहे हा म्हणजे आपल्या सिंह आणि काय म्हणा वाघांच्या पेक्षा फार जास्त वेगळ्या प्रकारचा आहे. अगदी. एक फोन आलेला आहे, वैशाली मारखाडे आपल्या बरोबर आहेत. बोला वैशाली. वैशाली बोलते मॅडम, नाशिकवरनं. बोला. एक प्रश्न आहे की माझा मुलगा एक 14 वर्षाचा आहे आणि त्याला खूप बोटाखायची सवय आहे. म्हणजे बेसिकली मी सुद्धा एक एज्युकेटेड मदर आहे, पण त्याला बऱ्याचदा काउन्सिलिंग केलं तर मधनं कमी होतं आणि तो यंदा 10वीत आहे. तर त्याचं हे बोटं खाणं मानसिक तणावाचं एखादं कारण असू शकेल किंवा काय, याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? आणि सध्या तो पण टीव्ही बघतोय, म्हणजे तुमचं उत्तर तोही ऐकतोच आहे, तर कृपया याच्यावर मार्गदर्शन करा. नख खाणं ज्याला आम्ही न्यूरोटिक ट्रेट्स म्हणतो, म्हणजे ह्या अशा लोकांमध्ये जे अंगठा चोखतात, नख खातात वगैरे, त्यांच्यात ह्या अँझायटी डिसऑर्डर जास्त होण्याची शक्यता असते. पण आता त्याच्यावर 10वीचा ताण आहे आणि शिवाय आता जे सर्कमस्टन्सेस आजूबाजूला झालेले आहेत ते टीव्ही मध्ये जे तो सतत बघतोय त्यांनी त्याच्या मनावर ताण आलेला आहे. तर जर 10वी पर्यंत ते सुटलं नसेल तर 10वीची परीक्षा होईपर्यंत तरी त्याच्यावर जास्त लक्ष न देणं हे जास्त योग्य आहे. ओके. म्हणजे तो त्याच्यानंतर मग पुन्हा त्याच्यानंतर प्रयत्न करायचे, ज्याला आम्ही म्हणतो बिहेवियर मॉडिफिकेशन, ज्याला म्हणतो वागणुकीतून समस्या दूर करणं, ज्याला बिहेवियर थेरपी म्हणतात, ते करायला पाहिजे. पण ते आत्ता करायला गेलं तर त्याची अँझायटी किंवा आत्ता त्याला जे नख खाण्याने रिलीफ वाटतो अँझायटी पासूनचा तो जाईल. ओके. त्याच्यामुळे आत्ता काही न करता 10वीची परीक्षा झाल्यावर त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून मग त्याला ती बिहेवियर थेरपी द्या. एक फोन आलेला आहे, रोहन आपल्या बरोबर आहे. बोला रोहन. मॅडम, मी कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये आहे. मला सतत 16 तास वगैरे काम करावं लागतं आणि घरी आल्यानंतर सुद्धा मला ते कामाचे विचार सतत मनात असतात. तर स्वतःचं प्रायव्हेट लाईफ आणि स्वतःचं प्रोफेशनल लाईफ हे वेगळं कसं ठेवायचं? ते प्रत्येकाने आपलं जमवलं पाहिजे की, आणि सगळे म्हणतात की तुम्ही प्रायव्हेट लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही घरी आलात की आता तुमच्या घरात कोणी मला माहित नाही, पण तुमच्या घरात जर बायको असेल, मुलं असतील, तर तुम्ही त्यांच्यात रस घ्या, त्यांच्याविषयी बोला, त्यांच्याशी खेळा, तर तुमचा हा ताण कमी होईल आणि ते ऑफिसचं विसरायला होईल. आणि ऑफिसमध्ये असाल की घरचे जे काय ताण असतील ते विसरायला बघा. आणि 16-18 तास काम करणं हे आजकाल मुंबई, दिल्ली, बँगलोर सारख्या शहरात प्रत्येकालाच करावं लागतंय. ते वाईट आहे, त्याच्यामुळे ब्रेनला विश्रांती मिळत नाही, सगळं खरं आहे. कुठेतरी आपण आपल्याला सवय लावून घेतली पाहिजे की जेव्हा ऑफिस मधनं घरी जाऊ तेव्हा फक्त घरचा विचार करायला पाहिजे, ज्याला मॅनेजमेंट मध्ये म्हणतात स्विच ऑफ अँड स्विच ऑन टेक्निक. तर हे प्रत्येकाने आपापलं शिकलं पाहिजे. त्याच्यासाठी की औषध नाही की हे औषध गेल्याने हे तुम्हाला जमणार आहे. बरोबर. किंवा तुम्ही इतर गोष्टीत रस घ्या की घरी गेल्यावर टीव्ही बघा, किंवा टीव्ही बघायचं नसेल तर वाचनाची ज्याला आवड असते त्याला ह्याचा फार फायदा होतो की पुस्तक वाचायला घेतलं की मन दुसरीकडे रमतं, झोप पण येते. आपल्या ताणावर जर मात करायची असेल तर कुठेतरी आपण एखादा छंद जोपासला पाहिजे की त्या छंदामुळे आपण आपला ताण कुठेतरी कमी होईल. या विषयावर आपण असंच बोलणार आहोत. पण तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. टॉक टाइम मध्ये आता घेऊया एक ब्रेक, तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.